छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यासोबत जी गाडीचा जो फोटो आहे तो व्हायरल होत होता, ती गाडी पिंपरी चिंचवडमधील उद्योजक बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांची असल्याचं समोर आलेलं आहे। सध्या आपण पुण्यातील मुळशी येथील कलाटे फार्म हाऊसवर आहोत आणि याच फार्म हाऊसमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर सोबत जे गाडीचा फोटो आहे व्हायरल होत होता, ती गाडी याच फार्म हाऊसमध्ये काही दिवसांपूर्वी होती आणि ही गाडी जी आहे ती बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या नावावर आहे। मुळात ही जी गाडी आहे ती वादग्रस्त प्रकरणामध्ये अडकलेली होती, परंतु ती गाडी जी रोल्स रॉयल अगदी अलिशान गाडी आहे ती बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांनी बँकेच्या ऑक्शनमधून अधिकृतरित्या विकत घेतलं असल्याची जी माहिती आहे ती त्यांनी दिलेली आहे। परंतु सध्या प्रशांत कोरटकर आणि त्या अलिशान गाडीचा जो फोटो आहे तो व्हायरल झाला होता आणि ती गाडी जिचा क्रमांक 1, 2, 3 असा आहे, ती गाडी याच फार्म हाऊसमधील याच पार्किंगमध्ये उभी होती, परंतु सध्या ती गाडी दिसत नाहीये। सध्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी इतर आलिशान गाड्या आहेत। मुळात पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिक असलेले तुषार कलाटे हे काही महिन्यांपूर्वी हे प्रशांत कोरटकर यांना भेटले होते। त्यांच्या मित्रांनी त्यांची भेट घडवून दिली होती। त्यानंतर प्रशांत कोरटकर याने गाडीसोबत एक राईड घेण्यासाठी त्यांना विनंती केली होती। त्यानंतर त्या गाडीचा जो व्हिडिओ आहे तो काढला गेला होता, परंतु या प्रकरणामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर ते प्रकाश झोतात आले होते आणि त्यानंतर काही फोटो जे आहेत ते समोर आले होते। प्रशांत कोरटकर हा अत्यंत श्रीमंत आहे असं जे बोललं जात होतं आणि गाडी संदर्भात जे आहे ते सांगितलं जात होतं, परंतु ही गाडी पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिक तुषार कलाटे यांचे असल्याचं समोर आलेलं आहे। प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली होती। गेल्या काही दिवसांपासून तो चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये देखील मुक्कामी होता, परंतु तेलंगणात पळून जाण्याचा त्याचा प्लॅन होता। त्या अगोदरच त्याला कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केलेली आहे। मुळात प्रशांत कोरटकर याच्यावरती नागपूर, कोल्हापूर आणि जालना येथे देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन दिल्यानंतर देखील कोरटकरला समोर आला नव्हता। मुळात ही जी बाब आहे ती समोर आली होती कोल्हापूरच्या न्यायालयात ज्यावेळेस कोरटकरला हजर करण्यात आलं, तिथे देखील काल आणि त्याच्या अगोदर देखील हल्ला करण्यात आला होता। मात्र या संदर्भात बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांनी खुलासा केलेला आहे। मुळात ही जी कार आहे, ही जी गाडी आहे अलिशान, ती मी अधिकृतरित्या विकत घेतलेली आहे, बँकेच्या ऑक्शनमधून घेतलेली आहे। त्यांना अधिकृतरित्या मी पैसे दिलेले आहेत। अगदी CBIला देखील याबाबतची माहिती असल्याची जी माहिती आहे तुषार कलाटे यांनी मुंबई तकला दिलेली आहे। त्यामुळं ही जी गाडी आहे प्रशांत कोरटकर यांच्यासोबतचे जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यामुळं जे प्रकरण आहे ते वेगळं आहे। मुळात तुषार कलाटे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे जे वक्तव्य कोरटकर यांनी केलेले आहे त्यामध्ये देखील त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि ती अगदी समोर आल्यानंतर मी चोप देईल अशी जी भूमिका आहे ती तुषार कलाटे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे ही जी गाडी आहे, ही जी आलिशान गाडी आहे ती सध्या तरी तुषार कलाटे यांच्या नावावरती असल्याचं पाहायला मिळत आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे।